जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. निवेदिता मेनन आणि आफरा खानम शेरवानी या दोन महिलांचा फेब्रुवारी 26, 2026 मधला एक पॉडकास्ट आता गाजतोय आणि त्याच्या क्लिप्स व्हायरल झालेल्या आहेत, माझ्यापर्यंत आल्यात आणि बऱ्याच लोकांनी त्यांच्यावर दोषारोपण केलं की त्यांनी हिंदू महिलांचा, खास करून त्या ज्या लव जिहादला बळी पडलेल्या आहेत, त्यांचा त्यांची यांनी टर उडवलेली आहे, त्यांचा अपमान केलेला आहे. सोबतच हिंदू पुरुषांचा सुद्धा त्याच्यामध्ये अपमान केलेला आहे. हिंदू मुलींना मुसलमानांची मुलं आवडतात. कदाचित ते जास्त चार्मिंग राहत असतील, त्यांना स्वतःच्या धर्मातली मुलं आवडत नसेल आणि हे सांगायची हिंदूंना लाज सुद्धा वाटत नाही आणि ह्या प्रकाराला ते लव जिहाद म्हणतात. आफरा खानम शेरवानी हिने कायमस्वरूपी अशा प्रकरणांमध्ये मुस्लिम तरुणांची, भटकलेल्या नौजवानांची, शांतिप्रिय समाजातल्या लोकांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न नव्हे, त्यांनी केलेलाच आहे. पत्रकार कसा असू नये याचं एक जिवंत उदाहरण आफरा खानम शेरवानी आहे. आणि एक प्राध्यापिका कशी असू नये याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे निवेदिता मेनन, जी JNU मध्ये प्राध्यापिका होती. तुकडे तुकडे गँगची रहनुमा आणि कुठल्या कुठल्या लोकांसोबत काय काय यांचे संबंध होते, हे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही, तुम्ही गुगल करू शकता. अशा स्त्रिया, अशा दोन विखारी विचारांच्या स्त्रिया जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या गरड चोकतील, यामध्ये नवल नाही, काही नाविन्य नाही. पण जर का आपण एक दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे जे शब्द आपल्याला झोंबलेत, हे जे शब्द आपल्याला लागलेत की हिंदूंच्या स्त्रियांना मुसलमानांची पोरं आवडतात, त्याचं जर का आपण इन डेप्थ ॲनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येईल की काय चुकीचं बोललेली आहे निवेदिता. आज आपण या गोष्टीवर सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. नाहीतर असं होऊन जाईल की जखम मांडीला आणि मलम भलतीकडेच कुठेतरी. जिथे जखम झालेली आहे, मलमही तिथेच लावला गेला पाहिजे आणि सोबतच रूट कॉजवर आपल्याला काम करता आलं पाहिजे. लव जिहादमध्ये काम करत असताना त्या विषयात काम करत असलेल्या लोकांना भेटल्यानंतर मला फारच टोकाच्या भूमिका दिसतात नेहमी. एक आमचे महाशय आहेत, त्यांची अशी भूमिका आहे की स्त्रियांनी उंबरठाच ओलांडू नये. आणि मध्यंतरी एक प्रश्न विचारला गेला एका एक्झिट पोलवर सोशल मीडियावर की यातला कुठला युनिफॉर्म, यातला कुठला शालेय गणवेश मुलींना असला पाहिजे. त्यात बुरखा सदृश्य गणवेश या महाशयांनी निवडला. स्त्रियांनी आतच राहिलं पाहिजे वगैरे वगैरे, हे जे टोकाची एक भूमिका आहे. काही तर बहादर आहेत की मुलींनी शाळा शिकू नये, ही भूमिका सुद्धा घेऊन बसतात आणि त्याला धर्मशास्त्राचा आधार देतात. धर्मशास्त्र सुद्धा असं झालेलं आहे आजकाल की प्रत्येक जणासाठी मी जे म्हणतो कायमस्वरूपी की कांदे पोहे बनवण्यासारखं, घरी कांदे पोहे बनवावं तसं धर्म बनवतात लोक, स्वतःचा स्वतंत्र. धर्म आम्हाला तेव्हा गोड वाटतो जेव्हा धर्माचे काही मार्तंड येऊन आम्हाला सांगतात की मुलींनी लव्ह मॅरेज करू नये. वास्तविक पाहता असं बोलताना ते त्याला कुठलाही शास्त्रीय आधार देत नाहीत आणि ते आम्हाला गोड याच्यासाठी वाटतं. धर्म आम्हाला तेव्हाच बरा वाटायला लागतो जेव्हा आमच्या मुली आमच्या म्हटलं ऐकत असतील, धर्माच्या माध्यमातून का होईना. आमच्या मुलीवर आम्हाला कंट्रोल करता येत असेल तरच. धर्म जर का कुठेतरी सांगत असेल की बाबा स्त्रियांना स्वातंत्र्य आहे, स्त्रियांची पूजा झाली पाहिजे, त्यांच्या इच्छेनं त्यांना वर निवडण्याची परवानगी असली पाहिजे, तर ते म्हणतात की हा धर्मच नाही आणि हा धर्म मार्तंडच नाही. ही एक भूमिका आहे. दुसरी टोकाची भूमिका अशी आहे की आपल्या मुलींना केवळ कुराण शिकवा, धर्म काही सांगू नका, त्याची काही गरज नाही आहे. धर्म करणाऱ्या पुरुष सर्वात जास्त लव जिहादमध्ये फसतात. हेही खरं आहे, कारण की ते धर्म करत असताना तो जे करत असतात तो धर्मच नसतो मुळात. सकाम भक्ती, देवाशी व्यवहार करतात, सोमवारी महादेवाच्या मंदिरात जातात, शनिवारी शनीच्या चौथऱ्यावर जातात, गुरुवारी स्वामी समर्थांच्या केंद्रात जातात आणि तिथं जाऊन भरपूर काहीतरी मागतात, खूप काहीतरी व्रतवैकल्य करतात. अशा मुली यांना धर्म समजलेला आहे का? मध्यंतरी एक मुलगी, मी कायमस्वरूपी सांगत असतो, मला तिचा फोन आला. एक 20-25 वर्षाची पोरगी होती, 22-25 वर्षाची, आणि ती मुलगी बोलत असताना जर का माझ्याशी उपनिषदांवर बोलती आहे, तिला उपनिषदांवरचे भाष्यकार, भाष्य माहिती आहेत, ती स्वतः शंकराचार्यांची दीक्षित आहे. मी नतमस्तक झालो त्या पुढे. आणि अशा आशयाने नाही की ती दैववादी होती की देवघोडी होती, नाही. अत्यंत व्यावहारिक, अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी आणि तत्वज्ञानाच्या स्तरावर धर्म समजून घेण्याची जिज्ञासा असलेली मुलगी. आज जेव्हा आपण म्हणतो की आपल्या मुलींना मुसलमानांची पोरं आवडतात, त्याच्या मागची कारणं जर का आपण शोधली, त्याचं जर का इनडेप्थ ॲनालिसिस आपण केलं, तर ह्या रीलच्या समोर मटकणाऱ्या, पाऊट देऊन फोटो काढणाऱ्या
त्या स्नॅपचॅटवर. ह्या पोरी यांची बौद्धिक पातळी काय आहे? मध्यंतरी एक UPSC ॲस्पिरंट पोरगी मला भेटल्यानंतर टिळकांच्या विरोधामध्ये ती बोलत होती. हरकत नाही, तुझं मत आहे, तुझी स्वतःची अभिव्यक्ती आहे. टिळक माझे आदर्श होते, आहेत, राहतील कायमस्वरूपी. पण ते बोलत असताना ती माझ्याशी अशी बोलत होती की हे टिळकांचं कसं आहे ना, टिळक ना म्हणजे फारच ते हे होते ना, ते म्हणजे ते महिलांच्या बद्दल ते थोडं म्हटलं मिसोजिनिस्ट, मेल शॉवनिस्ट, हां. आणि त्यांचं फार ते असं पुरुषसत्ताक, पॅट्रियार्की, हां. आणि त्यांचं ते फार ते असे म्हणजे ते देवधर्म म्हटलं कर्मठ, सनातनी, ऑर्थोडॉक्स. हां. बाई तुला एक शब्द बोलता येत नाही आणि उद्या तू UPSC पास होऊन आमच्या डोक्यावर येऊन बसशील. आवश्यक नाही की तुम्ही खूप चांगले वक्ते असले पाहिजे, तुम्ही खूप चांगले व्याख्याते असले पाहिजे, असं आवश्यकता नाहीये. आवश्यक नाही की तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त होता आलं पाहिजे. पण हा जो फुकटचा कॉन्फिडन्स घेऊन आपण फिरतोय, खरोखर आपण त्या पात्रतेचं ज्ञान ग्रहण, त्याचं ज्ञानात तेवढ्या ज्ञानाचा संग्रह आपण केलेला आहे का? हा मोठा प्रश्न आहे. आज जर का मी 20-22 वर्षाच्या पोरांना, पोरींना जर का बोलताना बघतो ना, मला लाज वाटते. चित्रपटाबद्दल गप्पा मारत असतात, याच्याबद्दल त्याच्याबद्दल हरकत नाही. चित्रपटांबद्दल गप्पा मारायला हरकत नाही. पण तुम्ही काय मार्लन ब्रँडो आणि अल पचिनोबद्दल बोलताय का? की तुम्ही टेनेट आणि क्रिस्तोफर नोलन आणि त्या आपल्या जेम्स कॅमेरून बद्दल बोलताय का? तुम्ही काही गुरुदत्त, कागज के फूल, प्यासा, व्ही शांताराम अशा गोष्टींबद्दल डिस्कशन करताय का? रामगोपाल वर्माच्या पिक्चरायझेशन बद्दल बोलताय? त्याच्यातही अत्यंत टुकार थुकरट गोष्टी आपण घेऊन बसतोय. साहित्य क्षेत्राचा आपल्याला गंध नाही, आपल्याला पुलं माहित नाहीत, आपल्याला अत्रे माहित नाहीत. संगीत क्षेत्रामध्ये जर का आमिर खान म्हटलं तर यांना आमिर खान वाटायला लागतो, त्यांना उस्ताद आमिर खान माहित नाही. जितेंद्र अभिषेकी हा कोण आहे? अशी परिस्थिती आहे यांची. वसंतराव देशपांडे यांना माहिती नाही. या जनरेशनला काय माहिती काय आहे? स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाच्या नावाखाली पावडरचे डबे खाऊन 3-3, 4-4 तास जिममध्ये जाऊन घाम गाळणारी आणि त्याची व्लॉग बनवणारी ही पोरं. आखाड्याची लाल माती कधीची कुठल्या कुठे जाऊन आपण विसरलेलो आहे ह्याची आपल्याला कल्पना सुद्धा नाहीये. आज जर का तुम्ही ॲव्हरेज बॉडी बिल्डरचं एज जर का काढलं, 28-28 वर्षाची बॉडी बिल्डर मरतायत. का? कारण की हे जे मूर्खपणा, हे जे कन्झ्युमरिझम तुमच्या डोक्यामध्ये भरलेलं आहे. शरीरावर आपल्या चरबीची लेअर नाहीये म्हणून अलीकडे एका 28 वर्षाच्या बॉडी बिल्डरचा मृत्यू झाला. त्याला कट बसला आणि साध्या कटमध्ये इतका रक्तस्राव झाला की त्याच्यावर चरबीची कोटिंग नव्हती. त्याच्या बॉडीला ती प्रोटेक्ट करू शकली नाही आणि रक्तस्रावाने तो पोरगा मरण पावला. अखिलेश यादवचा भाऊ, तो स्वतः बॉडी बिल्डिंग करत होता, तो मरण पावला. असे कित्येक हार्ट अटॅकने आता अलीकडे बॉडी बिल्डर जिमिंग करता करता, एक तर पोज देता देता, फ्लेक्स करता करता मेलं. या अशा परिस्थितीमध्ये आज आपल्या मुली ज्या पद्धतीने कन्झ्युमरिझमचा शिकार झालेल्या आहेत, ज्या पद्धतीने त्यांच्या डोक्यामध्ये ही घाण भरलेली आहे. 4 प्रश्नाची उत्तरं म्हणजे महिलांबद्दल बोलतो, मुलींनी राग वाटून घेऊ नका, महिलांनी राग वाटून घेऊ नका आणि वाटला नाही तर तुम्ही समजून जा की तुम्ही बेशरम आहात. काय राग वाटून घेऊ नका? अरे लाज वाटली पाहिजे, राग कशाला विषय? कोणाला काय केस करायची असेल तर करा माझ्यावर. माझं हे ठाम मत आहे. खूप क्वचित मुली आहेत, खूप क्वचित मुली आहेत ज्यांना माणूस म्हणून, पोरांमध्ये तरी एक जेमतेम एक चांगली संख्या आहे की ज्या पोरांना एक माणूस म्हणून त्यांना जगण्याचं आपण हे म्हणू शकतो की बाबा यांना अधिकार आहे. मुली तर कुठल्या विचारसरणीतून, कुठल्या जगात कशात जगतायत आणि फेमिनिझमच्या नावाखाली काय काय धिंगाणे घालतायत. रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे का? कार चालवता येते, मी फेमिनिस्ट आहे. त्याचं टायर बदलवता येते की नाही? त्याच्या वेळेस मला अब्दुल पंचरवाला लागतो. का लागतो तुला? तुला स्वतःच्या हाताने टायर बदलवता येत नाही, तू कसली फेमिनिस्ट आहेस? लाठी काठीचं प्रशिक्षण घेऊन सुद्धा खूप लोकांना असं वाटतं की बाबा मर्दानी खेळ किंवा एखाद्या कराटेचं एखादं शिबिर करून मुलींना असं वाटतं आपण फिजिकली खूप फिट झालो. इस्रायलमध्ये 4-4 माणसं हातानं मारणाऱ्या बाया सुद्धा स्वतःला फिजिकली फिट समजत नाही. प्रकृतीने जो भेद केलेला आहे तो भेद नाकारून तुम्ही फेमिनिस्ट होणार नाही. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पोरी आवश्यकतेपेक्षा जास्त अपग्रेड होत आहेत आणि पोरं आवश्यकतेपेक्षा जास्त बॅकवर्ड होत आहेत. आणि जे हिंदुत्ववादी पोरं आहेत त्यांची तर काही विचारताच सोय नाहीये. आज तुमची 80 पोरं आहेत, 20 लांडेंची मुसलमानांची पोरं आहेत आणि ती 20 पोरं तुमच्या 40 पोरी पटवतात, तुम्हाला लाज वाटत नाही? अरे आपल्याला प्रकृतीनुसार ज्या पद्धतीने घडवलेलं आहे, ज्या पद्धतीने बनवलेलं आहे तशा पद्धतीने वागा ना. गळ्यात माळी घालणे, कपाळाला टिळा लावणे याच्यामध्ये काही चूक नाही, पण ते तुम्ही अपग्रेड, व्हेन यू आर इन अ रोम, डू ॲज अ रोमन्स डू. तुम्हाला स्वतःला अपडेट करता येत नाही, स्वतःला तुम्हाला अपडेट होता येत नाही, तुम्हाला स्वतःचं एक व्यक्तिमत्व बनवता येत नाही. बाबा महाराजांसारखे लेकरं दिसायला लागलीत आमची आणि आम्ही त्यांना हिंदुत्ववादी म्हणतो. आणि मग त्या पुरी जर का एखाद्या चकचकीत दिसणाऱ्या अब्दुलच्या मागे जातात तर मग काय त्याची चूक आहे काय? नैसर्गिकरित्या ती ज्याच्याकडे आकर्षित होणार त्याच्याकडे होणारच आहे ना. आज खूप जास्त टोकाच्या भूमिका घेऊन आपण चालतोय. मुली म्हणा, मुलं म्हणा. तुम्हाला, मी सुद्धा जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी सुद्धा टिळा लावायचो बऱ्याचदा, मी सुद्धा हे घालायचो, पण त्या पद्धतीनं तुम्हाला स्वतःला अपडेट करावं लागेल ना, त्या पद्धतीने तुम्हाला स्वतःला तसं राहावं लागेल ना.
इकडे थोडं वाढवावं लागेल, शास्त्रांचा अभ्यास करावा लागेल, नंतर शस्त्राचा अभ्यास करावा लागेल, नंतर शरीर संपन्नता. आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही मी जे सांगितलं की या पावडरच्या डब्यांच्या मागे लागलेली जी आमची जनरेशन आहे, आमची बॅच होती, आमची सगळी बॅच बॉडी बिल्डर होती. आजही या वयामध्ये 20 वर्षा आधीचा विषय आहे, अजूनपर्यंत 2-4 किलो वजन नाही वाढलेलं राव आमचं. आमच्यातले अजूनही सगळे बरोबर बऱ्यापैकी सगळे म्हणजे जवळपास सगळेच आम्ही तसेच आहोत. जिम सोडलेली आहे, आहार, निद्रा सगळ्या गोष्टींचं वाट लागलेली असताना सुद्धा तेव्हाचा केलेला व्यायाम अजूनही कामात येतो. त्यातले तर आम्ही फार कठोर नियम पाळणारे आहोत काही. आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्याला लॉंग लास्टिंग गोष्टी पाहिजेत, ड्युरेबल गोष्टी पाहिजेत. ड्युरेबल काय असतं? टिकणारी गोष्ट काय असते? शरीर सौष्ठव कशा पद्धतीने टिकू शकतं? कशा पद्धतीने ती गोष्ट कायमस्वरूपी तुम्ही खूप जास्त तुम्हाला मेंटेन करण्याची आवश्यकता पडणार नाही. आपण वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये धर्मसंस्कार आणण्याच्या आधी सुद्धा एक फिलॉसॉफिकल आपल्याला एक बॅकग्राऊंड बनवावं लागेल, नाही तर धर्मच आपल्याला समजणार नाही. आपल्याला दर्शनशास्त्रीय दृष्टिकोनातून एक स्वतःला एक जबरदस्त शक्तिशाली बॅकग्राऊंड असल्याशिवाय, फॉरेन फिलॉसॉफी वाचल्याशिवाय तुम्हाला असं समजणार नाही, हे कळणार नाही की सगळ्यांचा बाप आळंदीत बसलाय म्हणून. ते कैवल्य सम्राट माऊली ज्ञानोबा समजण्यासाठी सुद्धा तुम्हाला जगाचा अभ्यास करावा लागेल. अन्यथा पालथ्या घागरीवर पाणी पडेल. आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की आपण क्षणिक गोष्टींच्या मागे धाव घेतोय, आपण क्षणिक गोष्टींच्या मागे लागतोय आणि याच्यामुळे मुलं वाया जात आहेत आणि मुली सुद्धा वाया जात आहेत. आज यांना धर्मशिक्षण तर सोडा, यांना फिलॉसॉफिकल एज्युकेशन सोडा, दर्शनशास्त्रीय दृष्टिकोनातून सोडा, यांना केमिस्ट्री बद्दल, एरोनॉटिक्स बद्दल, आपल्या क्वांटम फिजिक्स बद्दल, क्वांटम मेकॅनिक्स बद्दल, कुठल्या विषयाबद्दल कोणाला काय रुची आहे, अभिरुची आहे. आणि ज्या पोरांना अभिरुची आहे ती पोरं बायल्यासारखी वाईट वाटेल इथं बऱ्याच लोकांना. पण एक लक्षात घ्या, गीक असेल एखादा मुलगा, खूप पडाकू असेल, खूप अभ्यास असेल, आवश्यक नाही की तो चोंग्या असला पाहिजे. आजकाल एक आणखीन मी एक गोष्ट पाहतो की एक अशा म्हणजे एक अशा बावळट मुलांची ना एक म्हणजे समजा बाजू घेण्याची एक पद्धत सुरू झालेली आहे. एखादा तो चष्मा लावतोय, एका साईडनं भांग करतोय, असा पाहतोय वेड्यासारखा आणि त्याला म्हणतो हा अभ्यासू आहे, हा त्याच्या आईवडिलांचं नाव हे करणार आहे, काय करायचं त्याला. अरे त्याला व्यावहारिक ज्ञान पण असलं पाहिजे, त्याला 2 खाता आले पाहिजेत, 2 देता आले पाहिजेत, त्याला 2 मुस्कटात मारता आलं पाहिजे. इंटर कॉलेज पहिला होतो मी, पण असा नव्हतो. एक लक्षात घ्या की टोटल पर्सनॅलिटी बद्दल आपण लक्ष दिलं पाहिजे. काय मध्यंतरी ना एक कुठल्या तरी क्षेत्रातल्या टॉपर मुलं होती आणि ते डान्स करत करत येतात, ते बावळ्यासारखे नाचत येत आहेत आणि त्याच्याखाली खूप चांगले कमेंट, यांनी नाचणं शिकलं नाही, यांना ते जमलं नाही म्हणून हे टॉपर आहेत. कोण सांगितलं बे तुम्हाला? काही पण आपल्या मनानंच तुम्ही चालू करता. आणि दुसरीकडे काय माहितीये काय की काहीतरी इलाज काढायचे, काहीतरी लोफर इलाज उभा करायचा एखादा. आता ह्या लवजियादूर इलाज म्हणून आमच्या एका चोंग्यानं इलाज काढला की काय तर आळंदीतल्या सगळ्या लग्न करणाऱ्या संस्थांवर बंदी घाला. मुलींनी आईवडिलांच्या इच्छेशिवाय लग्नच करू नये. अरे आईवडिलांच्या इच्छेनं लग्न केल्यानंतर वैष्णवी हागवणे प्रकरण झालं ना. आईवडिलांच्या इच्छेने लग्न केल्यानंतर आता अलीकडे गाजत असलेलं ते जळीत कांडाचं प्रकरण झालं किंवा आत्महत्येचं प्रकरण झालं. आई वडील सुद्धा देताना फक्त पैसा आणि शानो शौकत बघूनच देतात ना. अरे मुलं निवडणे, लग्न संस्था, लग्न प्रक्रिया ही अशाने थांबणार नाहीये. लव्ह मॅरेज करणं जर का गुन्हा आहे तर आपले सगळे देव जे आहेत ना ते गुन्हेगार ठरतील. आपले सगळे जे पूजनीय व्यक्ती आहेत ना ते सगळे गुन्हेगार ठरतील. आपल्याला स्वतःच्या धर्मशास्त्राचा पहिले अभ्यास असला पाहिजे. कुठल्या शास्त्रीय आधारावर आपण म्हणतोय की मुलींनी आईवडिलांच्या इच्छेने लग्न केलं पाहिजे? उलट शास्त्र सांगते की आईवडिलांनी मुलीची इच्छा ग्राह्य धरली पाहिजे. काहीतरी उलट्या गंगा वाहून आपण या समाजामध्ये बदल घडून आणू शकत नाही. कुठलीही एकच भूमिका पकडायची ही गोष्टच चुकीची आहे. मुलींना जर का मुलं निवडण्याचा अधिकार हवा असेल, मुलींना जर का स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायचा असेल तर त्यांनी स्वैराचारापासून लांब राहावं. त्यांनी धर्मशास्त्राचं अध्ययन करावं. त्यांनी एक जशा मुलींना आदर्श उभा करू शकतो त्यांचा वडील करू शकतो. तो वडील ज्या पद्धतीने मुली फादर फिगर शोधतात असं का म्हटलं जाते की वडिलांनी जर का तशा पद्धतीने आदर्श उभा केला तर ती मुलगी सुद्धा भविष्यामध्ये चुकणार नाही. काय होतं म्हणते की नाही दादा तुम्हाला कल्पना नाही, मुसलमानांची मुलं हिंदूंची नावं धारण करून फसवतात. अरे मी कोणाकडून दूध घेतो, कोणाकडून भाजीपाला घेतो त्याची सुद्धा कुंडली माझ्याकडे आहे रे. तो माणूस आज कुठं असेल, काल कुठं होता हे सुद्धा आम्हाला माहिती असतं. आणि आपण ज्या मुलासोबत मैत्री करतो त्याची कुंडली आपल्या जवळ नसते. तिचा भाऊ काय करतो, कोणत्या मोहल्ल्यात राहतो, काय याचा सेन्स जर का त्या पुरीला नसेल, याची माहिती ती काढू शकत नसेल तर ती लवजियातमध्ये फसलेलीच बरी. ते तुमच्या धर्मात राहून सुद्धा काही तीर मारणार नाही. आणि हे जे तुम्ही धरून धरून पुरी परत आणताय ना लवजियातमध्ये फसलेल्या, याच्यापेक्षा मोठं पाप नाहीये. ती मनातून तुम्हाला ज्या शिव्याशाप देते ना, लवजियातमध्ये काम करणाऱ्यांचे सगळ्यांचे संसार हे आहेत बिचाऱ्यांचे. कर्मसिद्धांत असतो, लक्षात घ्या. स्वतःच्या बायकोसोबत पटत नाही, बायको घरात लाता मारते आणि हा लोकांचे शिकवते नाही आपली एक पिढी वाया जाईल. अरे दुसऱ्याच्या प्रारब्धामध्ये तुम्ही इंटरफेअर करून किती करणार? मुळावर घाव घाला ना तुम्ही. जर तुम्हाला जागृती निर्माण करायची आहे लवजियातच्या विरोधामध्ये तर आपल्या मुलांची, आपल्या मुलींची
व्यक्तिमत्व विकासाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या परंपरा, आपल्या पद्धती, आपल्या प्रथा, आपलं धर्मशास्त्र, आपली फिलॉसॉफी या सगळ्या गोष्टी त्यांना समजल्या पाहिजेत. आज काळ मोकळा झालाय. आज आपल्याला वेळेनुसार जुळून घ्यावं लागणार आहे. मुलं मुली स्वतःला पसंत करणार आहेत. आपण एकत्र त्यांना शिकवतोय. आपण सगळीकडे रील, सगळीकडे व्यभिचार, सगळीकडे अश्लीलता, व्यभिचाराला तर आपला माननीय न्यायालय सुद्धा आता परवानगी देत आहे. अशा वातावरणामध्ये जर का व्यभिचार हा जर का अनिवार्य झालेला आहे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही, तशा वेळी आपल्या मुलांना आपणच काय ते संगोपन करू शकतो त्यांचं, आपणच काय त्यांच्याशी चर्चा करू शकतो, आपणच काय त्यांना शिकवू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांना त्या गोष्टी सांगू शकतो. अशा पद्धतीने बंधनं लादून किंवा अशा पद्धतीने खूप जास्त मोकळीक देऊन, अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अपग्रेड करून किंवा एकदम बॅकवर्ड ठेवून कुठल्याही गोष्टीने, कुठल्याही माध्यमातून तुम्ही मुलांना कंट्रोल करू शकत नाही. त्यांना आपल्याला नियंत्रित करायचं आहे, ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. सर्वप्रथम लक्षात घ्या की आपल्या मुली मुसलमानांच्या मुलाच्या पटतात, कारण की त्यांना मोकळीक असते, त्यांना संस्कारांचं ओझं असतं. आज 18, 19, 20 वर्षाची पोरं मला ब्रह्मचर्याबद्दल विचारत आहेत आणि 50-55 वर्षाचा तो खराब तिकडे टेबल टेनिस खेळतोय. हे किती विचित्र, किती विपरीत चित्र आहे. अरे तुम्हाला आमच्यासारखं व्हायचं आहे तर त्याची एक प्रक्रिया आहे. आज एका वयानंतर आणि प्रभूच्या कृपेने, ईश्वराच्या नामचिंतनाने एक अशी तुम्हाला एक स्टेज येते की तुम्हाला त्या गोष्टींमध्ये रस राहत नाही, पण तुमच्या वयामध्ये असताना तुम्हाला त्या गोष्टीमध्ये रस असू नये हा विकार आहे, ही विकृती आहे. हे काही ब्रह्मचर्य नाही आहे. जबरदस्तीने वैराग्य धारण केलं जाऊ शकत नाही. ब्रह्मचर्यही गेले, गाढवही गेले, अशी परिस्थिती तुमची येतो. एक ब्रह्मचारी गाढवीशी झोंबला. ब्रह्मचर्यही गेले आणि गाढवही गेले. जगद्गुरु तुकोबारायांनी असं का म्हटलेलं आहे? कारण की भोगे गळे त्याग, त्यागे अंगी भोग. काय भोगायचंय, काय त्याग, विधियुक्त एखाद्या गोष्टीचा भोग घेणे हे शास्त्रसंमत आहे. आज या वयामध्ये जर का तुम्ही धर्मशास्त्राच्या मागं लागलंच पाहिजे, पण त्याचा चुकीचा अर्थ घेऊन धर्म, अर्थ आणि काम तिन्ही गोष्टींकडे समभावाने लक्ष देणारा, तिन्ही गोष्टीचे समभावाने उपभोग घेणारा मोक्षाकडे वाटचाल करतो. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. कुठल्याही नावाखाली, कुठल्याही याच्याखाली मूर्ख बनू नका. संस्काराच्या नावाखाली तुमच्या पायामध्ये ज्या बेड्या घातलेल्या आहेत, त्या बेड्या त्या संस्काराच्या नाही आहेत, त्या धर्माच्या नाही आहेत. तुम्ही तुमच्या वयानुरूप वागलं पाहिजे आणि त्या वयामध्ये असताना तुमचा व्यक्तिमत्व विकासाचा सगळ्यात मोठा जो केंद्रबिंदू असतो तो स्त्री असतो. लक्षात घ्या. माझं बोलणं खटकेल बऱ्याच लोकांना, पण हे शास्त्रसंमत आहे की एक पुरुष स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास हा त्याच्या अपोजिट जेंडरमुळे करत असतो. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी, त्यांना हे करण्यासाठी. तुम्ही जे म्हणता ना गुरुजनांसाठी, धर्मासाठी, टेस्टेस्ट्रॉन लेवल जेव्हा तुमची वाढते ना तुमच्या शरीरामध्ये, तुमचे हार्मोन जेव्हा वाढतात, त्याला प्रभू नामाचं चिंतन जरी असलं तरी ते टेस्टेस्ट्रॉनची लेवल तुमची एवढी हाय असते ना की ते प्रभू नाम चिंतन सुद्धा तुम्हाला त्या मार्गाकडे वळवतं आणि तुमच्या व्यक्तिमत्वात एक विकास घडून आणतं. आणि हेच कारण असतं की बाबा जी पोरं धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून, सर्व शास्त्रांच्या दृष्टिकोनातून जे परिपूर्ण आहेत, परिपक्व आहेत, त्या मुलींना आवडतात, मुली त्यांच्या प्रेमात पडतात. पण आज तसं व्यक्तिमत्वाचा विकासच घडत नाहीये पोरांचा, कारण की चुकीचे धर्ममार्तंड, चुकीचे मार्गदर्शन, चुकीच्या पद्धतीने विज्ञान निष्ठता, चुकीच्या पद्धतीने नास्तिकता, ह्या गोष्टींचा आणि कंझ्युमरिझम, उपभोक्तावाद, कोणीही योग्य मार्गदर्शन या तरुणांना करू शकत नाही. तरुणांना योग्य मार्गदर्शन काय आहे? सर्वप्रथम घरामध्ये संवाद. दुसरी गोष्ट सतत नामचिंतन. याला वैज्ञानिक कारण फार ते जाऊ द्या चुल्यात. आपल्याला सांगितलेलं आहे ना संतश्रेष्ठांनी की आपल्याला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. करपात्री महाराजांपासून माऊली ज्ञानोबा सर्वांनी आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे, त्या ईश्वराचं चिंतन, सतत स्मरण, ध्यान, धारणा, योग, समाधी ह्या गोष्टींची फार आवश्यकता आहे. तशा पद्धतीचं घरामध्ये वातावरण असलंच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं धर्मशास्त्र, आपलं दर्शनशास्त्र याच्याबद्दल चर्चा झालीच पाहिजे, मुलींची, मुलांची. त्याच्यातून तुम्हाला 1000 गोष्टी समजतील. त्यानंतर सगळ्या आधुनिक गोष्टी, त्या सगळ्या आधुनिक गोष्टींचा योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या प्रमाणात स्वीकार, स्वतःला अपडेट ठेवणं, स्वतःला अपग्रेड करणं, ह्या गोष्टी आणि स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे, मुलींनी आणि मुलांनी सुद्धा. मुली जेव्हा ह्या गोष्टी करतील तेव्हा त्या कुठल्या अब्दुलच्या प्रेमात पडणार नाहीत, त्या कुठल्या छपरी चाळे करणाऱ्या पोराच्या प्रेमात, पचक पान खात थुकणाऱ्या पोराच्या प्रेमात ते पडणार नाहीत. त्यांना सुद्धा तशाच पद्धतीचा, तशाच व्यक्तिमत्वाचा आदर्श मुलगा लागेल. त्यांना आदर्श व्यक्तिमत्व जर का तुम्हाला सीतेच्या पेक्षा, तर तुम्हाला मर्यादा पुरुषोत्तम झालं पाहिजे. त्या मर्यादा पुरुषोत्तमचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी सुद्धा त्याला प्रकृतीला अनुरूप चालावं लागेल, त्याला प्रकृतीला अनुसरून चालावं लागेल. आणि त्या प्रकृतीला अनुसरून चालत असताना मग तुम्हाला असं चित्र दिसेल की 80 जर का हिंदूंची पोरं आहेत आणि 80 जर का हिंदूंची मुली आहेत, तर त्याच्यात 2, 4, 5 जर का तिच्या प्रारब्धानं, कर्मानं त्या अब्दुलच्या जाळ्यात फसतील, पण बाकीच्या फसणार नाहीत. या मुलींना गायडन्सची आवश्यकता आहे. या मुलींना प्रॉपर मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. कुठल्याही पद्धतीची बंदी करून, कुठल्याही पद्धतीचे कायदे करून, कुठल्याही पद्धतीचा निषेध करून आणि तंत्राच्या डोक्यावर खापरं फोडून आणि अब्दुलच्या डोक्यावर खापरं फोडून आणि लव जिहाद विरोधी कायदा करून त्या गोष्टी होणार नाहीत. जागृतीशिवाय ह्या गोष्टी होणार नाहीत.
स्वधर्माच्या प्रेमाच्या पोटी ह्या गोष्टी होऊ शकतात, स्वतःच्या संस्कारांच्या पोटी ह्या गोष्टी होऊ शकतात, स्वधर्माच्या बद्दलच्या निष्ठेच्या पद्धतीने निष्ठा ठेवूनच ह्या गोष्टी होऊ शकतात, अन्यथा नाही. ही गोष्ट आपण फुनगाट बांधली पाहिजे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.